नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे कैरीचं लोणचं। कैरीचं लोणचं हे बऱ्याच प्रकारचे राहतात, जसं की करहाळ्याचं, मोहरीचं आणि तिळाचं। तर आज आपण तीळ घालून कैरीचं लोणचं बनवणार आहे। त्यासाठी आपण येथे 10 किलो कैऱ्या घेतल्यात। त्या स्वच्छ धुवून आपण पुसून घेऊया। कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्णपणे पुसून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे तीळ घेतलेले आहेत। आपण तीळ घालून बनवणार आहोत म्हणून मी तीळ घेतले, अदरवाईज तुम्ही तिळाऐवजी करहाळ किंवा मोहरी घालू शकता। तिळाबरोबरच मी इथे लवंग, मिरे, मेथी दाणे, बडीशोप आणि लाल मिरची पण घेतली आहे। याचं प्रमाण मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। हे सर्व मसाले आपण आधी भाजून घेऊयात। त्यासाठी मी इथे बडीशोप घेतली 3 चम्मच, मेथी 2 चम्मच, लवंग 1 चम्मच, मिरे 4 चम्मच आणि 5-6 लाल मिरच्या घेतल्यात। आपल्याला हे जास्त नाही भाजायचं, हलकं भाजून घ्यायचे। मसाले तर भाजून घेतले, त्याचबरोबर मी इथे तीळ पण भाजून घेते। आता आपण कैऱ्या फोडून घेऊया। कैऱ्या फोडण्यासाठी मी इथे अडकिता घेतलाय। तुमच्याकडे अडकिता नसेल तर तुम्ही कोयत्याने फोडू शकता। आता कैऱ्या फोडणं तर चालूच आहे। तोपर्यंत भाजून घेतलेला सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्याचबरोबर तीळही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बारीक केलेला मसाला आणि तीळ मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया। हळद इथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी, मीठ घेतलेलं आहे अर्धा किलो। हे सर्व मी अगोदर हाताने मिक्स करून घेते। मी हाताने मिक्स केलं आहे, पण आपण परत मिक्सरमध्ये काढून घेऊया, कारण हाताने मिक्स केलं तरीही मिश्रण व्यवस्थित एकत्र येत नाही। तुम्ही बघू शकता। आता मी हे सर्व मिक्सरमधून मस्त बारीक काढून घेतले आहे। त्याला असा मस्त पिवळसर हळदीचा कलर आलेला आहे। आता मिक्स केलेला मसाला आपण फोडलेल्या कैरीमध्ये मिक्स करून घेऊयात। मी त्यामध्ये लसणाच्या 2 कांड्या टाकल्यात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी आता काचेच्या भरणीमध्ये भरतीये। तुम्ही मस्त मातीच्या भांड्यात पण ते राखण्यासाठी ठेवू शकता। फक्त त्याला झाकण न लावता कपड्याने किंवा रुमालाने ते बांधून ठेवा। तर बघा, रेडी आहे आपलं असं घरगुती लोणचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।